तिच्या अलीकडचे त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून ओढून मारलं. जी बाई आमच्या शेजारी ज्या नवऱ्याला लपवलं होतं मागे तिच्या मागे लपवलं त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या. पहिलं तर त्यांनी गन माझ्यावरच घेतली होती. ते चल तू बाहेर निघ असे म्हणले. नंतर आम्हाला म्हटले जाओ मोदी को बताओ. सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं. ज्यांना ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं. पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केलं. अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी लोकल मुस्लिम तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला जर काही करता आलं ना तर खरंच करतो. आणि इथे आम्हाला या दादांनी खूप मदत केली. यांच्या थ्रू आम्हाला खूप मदत झाली. आम्ही ऍक्च्युली तिघं भाऊ आहे. या ह्याच्यात एकत्रच राहतो सगळं. लहान मित्र आहे, मधला मी आणि मोठा आहे. तर आता आमची भाऊ आमचा जो LIC मध्ये एजन्सी द्यायला आणि इंजिनिअरची काही कामं करायला हवी स्पोर्ट्स म्हणून आमचे छोटे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्याचं मार्केटिंग तो बघायचं. असे 2-3 इन्कम त्याला होते सगळे. ती आता ऑल ऑफ सडन त्यांची बंद आहे. योगेश टिळेकर तसंच हर्षवर्धन पाटील देखील पोहोचल्याचं समोर येतं. ही थेट दृश्य पुण्यामधली. बेलगावमध्ये जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये कौस्तुभ गणबोटेंचा मृत्यू झालेला होता. आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस सध्या गणबोटेंच्या घरी पोहोचलेले आहेत. सांत्वनपर भेट घेत आहेत, कुटुंबियांशी संवाद साधतात. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य नेते मंडळी, वरिष्ठ नेतेगण, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर ही सगळी मंडळी पोहोचलेली आहेत. हर्षवर्धन पाटील देखील पोहोचलेले आहेत. पुण्यामधली ही लाईव्ह दृश्य आहेत. मुख्यमंत्री पोहोचले आहेत गणबोटेंच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी. चेहरा एका साईडला पडला होता ना, मग शेवटी बघितलं ना आणि केलं चेहरा ओळखतात नाही यायला पाहिजे ना, मग ओळखतो मी. शाखा होत्या आम्ही पण आशावली आणि काकू आणि आईंना मोठ्या ढसाढसा काकू रडायला. नंतर पुढे इकडच्या शासनाने पण आम्हाला बरीच म्हणजे मदत केली. असं कुठंच हे नाही करू दिलं की कुठं अडथळा येतो किंवा काय असं कुठंच. म्हणजे त्यांची व्यवस्था आईची, आसावरीची आणि काकूंची आमच्या पिढ्यांची पण तिकडं व्यवस्थित सगळं आम्हाला प्रॉब्लेम दिले. जे काही असेल ते व्यवस्थित आम्हाला सहकार्य केलं असं एकच वाटू दिलं नाही की शक्यच नव्हतं.
वकील सुद्धा विमानामध्ये आम्हाला घ्यायला आले होते. चला त्यांनी फॉर्मॅलिटीचे पेपर वगैरे पण खूप स्टार्ट करून पाठवले. हो, त्यांनी ते करून घेतलं. त्यांनी साईन दिली आणि त्यांनी पटपट ते सगळे करून सांगितलं की तुम्ही जर काही